शुभमन गिलची टीम इंडिया आज ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना झाली आणि या दौऱ्यामध्ये उभय संघांमध्ये आधी 3 वनडे सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे। वनडे सामने 19, 23 आणि 25 ऑक्टोबरला तर T20 लढती 29 ऑक्टोबरपासून सुरू होतील। आजपासून रणजी करंडकाला सुरुवात झाली। या स्पर्धेमध्ये मुंबईचा संघ आपला पहिला सामना जम्मू काश्मीर विरुद्ध खेळतोय। श्रीनगरमध्ये खेळवण्यात येत असलेल्या या सामन्याचा आजचा पहिला दिवस गाजवला तो मुंबईच्या सिद्धेश लाडने। सिद्धेश लाडच्या शतकाच्या जोरावरती मुंबईनं पहिल्या दिवशी 5 बाद 336 धावांची मजल मारली। लाडनं 17 चौकार आणि 3 षटकारांसह 116 धावा केल्या। माजी कर्णधार अजिंक्य रहाणे मात्र 28 धावांवर बाद झाला। तिकडे तिरुअनंतपुरममध्ये रणजी करंडकाच्या सलामीच्या सामन्यामध्ये महाराष्ट्राच्या फलंदाजांनी मात्र निराशा केली। केरळ विरुद्ध पहिल्यांदा फलंदाजी करताना महाराष्ट्राची 3 बाद 0 अशी अवस्था झाली होती। मात्र अनुभवी फलंदाज ऋतुराज गायकवाडनं 91 धावांची झुंजार केली आणि त्यामुळे महाराष्ट्राचा डाव सावरला। गतविजेत्या विदर्भानं आपल्या यंदाच्या रणजी मोहिमेची दणक्यात सुरुवात केली आहे। नागालँड विरुद्ध खेळत असलेल्या विदर्भानं पहिल्या दिवशी 3 बाद 302 धावांचा डोंगर उभारलाय। विदर्भाचा सलामीवीर अमन मोखडेनं नाबाद शतक झळकावलं।